नमस्कार मित्रांनो, एक्झाम जी के मराठी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मुस्लिम समाजाचा जन्म नेमका कधी झाला. इस्लाम धर्माची सुरुवात कशी झाली. आणि भारतात मुस्लिम समाज कधी आला. हा विषय इतिहास, स्पर्धा परीक्षा आणि सामान्य ज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1 यामध्ये पाहूया इस्लाम धर्माची सुरुवात. मुस्लिम समाजाचा उगम इसवी सन 610 मध्ये झाला असे मानले जाते. त्यावेळी अरबस्थानातील मक्का येथे प्रोफेट मुहम्मद यांना पहिली वही ईश्वराचा संदेश मिळाली. या क्षणापासून इस्लाम धर्माची सुरुवात झाली. इस्लाम स्वीकारणाऱ्या लोकांना मुस्लिम म्हणतात. इस्लाम धर्माचे मुख्य तत्व एकेश्वरवाद, अल्लाह एकच आहे, प्रार्थना, नमाज, उपवास, रोजा, दान, जकात, हज यात्रा, असे आहे. पुढील भाग 2 हिजरत आणि इस्लामी कालगणना. इसवी सन 622 मध्ये पैगंबर मुहम्मद यांना मक्का येथून मदिना येथे स्थलांतरित केले. या घटनेला हजरत म्हणतात. इतिहास ही घटना खूप महत्त्वाची आहे. इतिहासात ही घटना खूप महत्त्वाची आहे कारण इस्लामी कालगणना हिजरी कॅलेंडर याच वर्षापासून सुरू होते. पुढील भाग नंबर 3 मुस्लिम समाजाचा विस्तार. पैगंबर मुहम्मद यांच्या निधनानंतर इस्लाम धर्म वेगाने पसरला. पहिले 4 खलिफा अबू बकर, उमर, उस्मान आणि अली यांनी इस्लामी राज्य वाढवले. पुढे उमय्यद आणि अब्बासी खलिफाच्या काळात
मध्य पूर्व, आफ्रिका, स्पेन, आशियातील अनेक भाग येथे मुस्लिम समाज स्थापन झाला. पुढे भाग 4. भारतात मुस्लिम समाज भारतामध्ये मुस्लिम लोक सर्वप्रथम 7व्या शतकात व्यापारी म्हणून केरळ किनारपट्टीवर आले. नंतर 1206 मध्ये भारतात मुस्लिम राजवट स्थापन झाली. पहिला सुलतान होता कुतुब उद दीन ऐबक. यानंतर दिल्ली सल्तन आणि पुढे मुघल साम्राज्य आले. या काळात हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचे मिश्रण झाले. पुढील भाग 5. मुस्लिम म्हणजे नेमके काय? मुस्लिम म्हणजे जो इस्लाम धर्म मानतो आणि कुराणचे पालन करतो. इस्लामचा पवित्र ग्रंथ हा कुराण आहे. मुस्लिम समाज जगभर पसरलेला आहे. मित्रांनो, मुस्लिम समाजाचा जन्म इसवी सन 610 साली झाला. हिजरत इसवी सन 622 साली झाला. भारतात आगमन 7वे शतक व्यापारी म्हणून आले. भारतात राजकीय सत्ता 1206 साली. इतिहास समजून घेणे म्हणजे समाज समजून घेणे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.